हॅलो. हॅलो. तर पहिला सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. 10 चेंडूमध्ये 10 धावा, त्याच्यानंतर शेवटच्या 6 चेंडूमध्ये फक्त 7 धावांची आवश्यकता होती, परंतु काय गोलंदाज हाताळले. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची आवश्यकता होती, परंतु चांगला चेंडू हाताळला. त्या चेंडूवर फक्त 1 धाव, म्हणजे 2 धावाने संघ विजय झालाय. स्ट्राईकला आलाय. स्ट्राईकवर मनीष, नॉन स्ट्राईक दिवेश आणि गोलंदाज मनीष. स्ट्राईकवर मनीष आणि गोलंदाज सुद्धा मनीष. मनीष टू मनीष अशी फायटिंग पाहायला मिळेल. बघूया कशा पद्धतीने ही फायटिंग होईल. 2 पंच सज्ज झालेत. निघ ना तू. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. पाणी म्हणजे जीवन आणि ते पाण्याची व्यवस्था आमच्या सचिनजी गोष्टे यांच्या मार्फत आम्हाला मिळालेले त्यांच्या अभिनंदन. आणि तीच व्यवस्था त्याची पूर्तता ते करताना आपण त्यांना पाहतोय मैदानमध्ये. जेल आहे तो कल आहे. दुसरा सामना आपण पाहतोय तो म्हणजे जय पारधीबाबा धामणगाव वर्सेस अन्वी इंटरप्राइजेस खांडपे या 2 संघामध्ये. धामणगाव संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. 4 षटकाचा सामना आहे. पाहूया कशा पद्धतीने खेळी करतायत हे दोन्ही संघ. अगदी हाकेच्या अंतरावर असलेले हे दोन्ही गाव धामणगाव आणि खांडपे. खांडपे येथे सुद्धा एक सुंदर स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी काजू बांधन या ज्युनियर संघाने बाजी मारलेले. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला आहे. इथे सिकंदर स्पोर्ट मापोली हा संघ या मैदानावर क्वालिफाय झालेले आहे. म्हणजे कालच्या दिवसात दोन्ही मापोली या संघाने बाजी मारलेले. एका चषकावर त्यांनी नाव कोरलेले. एक काजू बांधन आणि एक सिकंदर स्पोर्ट मापोली. आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रापर्यंत आपल्याला माहिती मिळेल का कुठला संघ ह्या एका चषकावर नाव करतोय. सामन्याला सुरुवात होते. मनीष टू मनीष. हवे चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू उडून दिलाय. पहिल्या चेंडूवर मनीष याच्या गोलंदाजीवर मनीष यांनी मारलेला फटका. चौकार. 4. फलंदाज येतो तो चौकाराने अकाउंट ओपन करतो. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं जो महापोली संघ फलंदाजासाठी आला होता, सर्व फलंदाज जे ओपनिंगला आले त्यांनी षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं. त्याच पद्धतीने आज खेळ दुसऱ्या चेंडूवर दुसरा आला दणदणीत खणखणीत. चौकार. बाप्पा स्पोर्ट चावे संघाचा संघनायक आणि विराट स्पोर्ट चेलार संघाचा संघनायक आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. थोडा वेळ आवे चेंडू क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न झाले होते परंतु चेंडू हातात आला आणि पुन्हा एकदा सटकला. जीवनदान म्हणायला हरकत नाही मनीषाला. एका धाव्याने धावसंख्या वाढलेले. धावसंख्या झालेले 9.
असं वाटलं होतं पहिल्या सामन्यामध्ये चौकाराची हॅट्रिक झाली, पहिल्या इनिंगमध्ये, दुसऱ्या इनिंगमध्ये चौकारांची हॅट्रिक झाली. या सामन्यामध्ये पण असं वाटत होतं की चौकारांची हॅट्रिक होईल का, परंतु काचं उत्तर आता मनीषाने दिलेलं आहे. झेलच्या जोपाने बाद झाला असता, परंतु जर आणि तर या क्रिकेटमध्ये या गोष्टीनं थारा नाही. मनीष देवेशसाठी हा मात्र चांगला चेंडू आहे. उजव्या स्टेज थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, हा निर्धाव चेंडू घोषित करतायत पंच. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 9. स्लो डिलिव्हरी आली, बाद. व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि थोडंसं फसवलं गेलं फलंदाजाला. चेंडूची वाट पाहत राहिला आणि वाट लावून घेतली, बाद. Fat cigars, pull up like a shade. Chauffeur cars, tailor suits, lakhande pair. I'm a motherfucking millionaire. Foreign the deals, motor dinars, I get dirty money. Super bars, diarrhea. आदरा मिळतो अन्वीस इंटरप्राइजेस खांडपे संघाला. बाद होणारा फलंदाज कोण, तर देवेश. 0वर बाद झाला. आपला भोपळा सुद्धा फोडू शकला नाही. एका बाजूला चांगली फलंदाजी करतोय मनीष. वैयक्तिक 9 धावावर खेळतो आणि संघाची धावसंख्या सुद्धा आहे 9. नवीन बॅटर आलेला आहे आशीर्वाद. डावकुरी आताचा हा बॅटर आहे, त्याच्यामुळे पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. पॉवर प्लेचे षटक आहे, हे षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. सॉरी, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि शेवटच्या चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल पाहणे मात्र औचित्य ठरेल. बॅटची काढा घेऊन फाईन लेगच्या दिशेने शतरक्षक तिथे आहे. थोडीशी त्याची भिंबेरी उडाली आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उठवतात. जिथे 1 होते तिथे 2 धावा आणि 2 धावाने षटक संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती म्हणजे 1 बाद 11. असं वाटलं होतं मोठं षटक पाहायला मिळेल. 2 चेंडूवर 2 लगातार चौकार आले होते, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केला. एका गाड्याला तंबूचा रस्ता दाखवला. धावसंख्या दिली फक्त ना फक्त 1 बाद 11. चला जास्ती वेळ दौडू नका. धामणगाव संघ गोलंदाजाने दुसरं षटक हाताळण्यासाठी पुष्पक शेंडे. पाहूया पुष्पक आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आणि त्याच्यावर विश्वास टाकलाय की दुसरं षटक आहे ना पुष्पक तुला हाताळायचं आहे. तो कशा पद्धतीने हाताळेल हे पाहणे मात्र गरजेचं आहे. पुष्पक आणि त्याचा सामना करेल तो मनीष. एक धडाकेबाज फलंदाज मानला जातो अन्वी इंटरप्राइजेस खांडपे संघाचा हा बॅटर. लगातार 2 चेंडूवर 2 त्याने चौकार मारले. वैयक्तिक 9 धावावर खेळतोय. आपटून टाकण्याचा प्रयत्न पंच इशारा करतात. हा चेंडू नो आहे, फ्री. पहिला चेंडू पुष्पक याचा नोच्या दिशेने आपण पाहतोय. खराब चेंडू हाताळलाय. फ्रीचा इशारा करतायत पंच. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय पुष्पक. त्याचा सामना करेल मनीष. धावसंख्या झाले 12. शॉर्ट पिच चेंडू खेळून काढलेले 1 धाव मिळणार आहे आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतो मनीषाला. एका धावाने धावसंख्या झाले 1 बाद 13. मानसी ट्रान्सपोर्ट
यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपले सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. आपण प्रेक्षकांची सेवा करतायत, तुमचे मनापासून आभार. अशोक भिंगारे. हा ही चेंडू नो. जय पारधी बाबा संघाचे सौजन्य आहेत आमचे जय शिंगोळे. आतापर्यंत चौकारांची हॅट्रिक बघितल्या, 2 चौकारांची. आता पुष्पक नोची हॅट्रिक करेल का? एक वेगळी नोंद होईल जर केली तर. आणि या मैदानाचा एक रेकॉर्ड आहे. हिवाली संघाचा एक गोलंदाज होता, जवळजवळ त्याने 18 चेंडूचं षटक हाताळलं होतं याच मैदानावर का. आता मात्र चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू. अशा चेंडूची आवश्यकता आहे जय पारदेबाबा धामणगाव संघाला. आणि तो चेंडू मात्र पुष्कर याने आता हाताळलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. किती तर धावसंख्या आहे 1/14. डावखरी हाताचा बॅटर आहे आशीर्वाद. स्लो डिलिव्हरी आता पण पाहायला मिळाले. हाही चेंडू जातोय निर्धाव. मोठा फटका मारण्याच्या तयारीमध्ये आशीर्वाद होता, परंतु चांगली गोलंदाजी आता हाताळते. पहिले 2 चेंडू निर्धाव हाताळले, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू त्यांनी पहिले 2 चेंडू त्यांनी नो टाकले, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू त्यांनी निर्धाव हाताळले. चांगली गोलंदाजी आता मात्र मानता येईल. आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो पुष्कर. हो, फसवलाय. चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. हाही चेंडू जातोय निर्धाव. रोहन पाटील सर, मी म्हणत होतो की नो चेंडूची हॅट्रिक करेल का, परंतु त्यांनी निर्धाव चेंडूची हॅट्रिक केलेले. लगातार 3 चेंडू आता निर्धाव हाताळलेत. हाही चेंडू थोडा वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे. धावा किती मिळतील तर धाव मिळेल फक्त ना फक्त एक. बऱ्याचशा वेळानंतर एक धावाने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झालेली आहे 15. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय पुष्कर शेंडे याला. पुष्पक पुढचा चेंडू पुष्पक. पुढचा चेंडू राईट हँड वर विकेटचा मारा करताना आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी मैदानाला गुदगुले करत जाणार चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. धाव मिळेल तिथे एकच. एका धावाने धावसंख्या झालेला आहे 1/16. हाई स्लो डिलिव्हरी हाताळताना आपण बघितला. मोठा फटका मारण्याचा इरादा होता, परंतु तो फोल ठरलेला आहे. चेंडू जातोय निर्धाव. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम अन्वी इंटरप्राइजेस खांडपे संघाची धावसंख्या झालेली ती 1/16. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि 1 सफलता प्राप्त केली होती मनीष यांनी. त्याच्यानंतर दुसरं षटक आता आलं पुष्पक याने या षटकामध्ये फक्त ना फक्त 5 धावा दिल्या आहेत.
विराज स्पोर्ट शेलार संघाचा संघनायक आयोजकांशी संपर्क साधा, वारंवार पुकार करावा लागतो. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत येते आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे नयन. हवे चेंडू आहे परंतु मस्तकाला दस्तक देणारा आला हा बिग 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 षटकार 6. या षटकाराने धावसंख्या मात्र आता झपाट्याने वाढताना दिसते. धावसंख्या 6च्या रूपाने वाढले. धावसंख्या झाले 22. पहिल्या चेंडूवर चांगला खरपूस समाचार घेतलेला आहे गोलंदाजाचा. म्हटलं की धडाकेबाज फलंदाज आहे मनीष. आतापर्यंत 2 चौकाराने 1 षटकार अशी खेळली करताना आपण त्याला पाहतोय. संघाची पूर्णपणे धुरा त्यांनी सांभाळताना एका बाजूला आपण त्याला पाहतोय मनीष. पुन्हा एकदा तीच जागा, तोच चेंडू, तोच फलंदाज, तोच गोलंदाज. षटकार 6. चेंडूची पूर्तता करायची. आपल्याला कालपासून सूचना मिळते चेंडू हरवला फुटला जर पाण्यामध्ये भिजला तर नवीनच चेंडू दिला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. चेंडू नवीनच मिळेल. कधी पण जाऊ दे. तुमचा कधी शेवटच्या चेंडूवर जरी चेंडू हरवला फुटला भिजला तरी तुम्हाला नवीनच मिळेल. षटकाराने धावसंख्या तब्बल नेऊन पोहोचवले ते 28 वर. एका बाजूला किल्ला लढवताना आपण पाहतोय मनीषाला 2 षटकार 2 चौकारांशी खेळी करतोय मनीष. धावसंख्या झालेले 28. नयन पुन्हा एकदा 3 चेंडू. हा तिसरा फलंदाज या मैदानावर ठरलेला या स्पर्धेमध्ये मनीष. षटकार 3 चेंडू 3 षटकार. काय फलंदाजी करतोय. धावसंख्या एकूण नेऊन ठेवले कुठे तर 34 धावसंख्येवर. तिसरं षटक खूप मागणं पडलं. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार. वैयक्तिक 29 धावावर खेळतोय मनीष. खराब गोलंदाजी नाही येण्याची. 3 चेंडू आहे. 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळलो असा विचार आता नक्कीच नयनाला पडला असेल. तर सुद्धा चांगला चेंडू. हा चेंडू सुद्धा नाही थांबणार. जाईल दंदन दंदन करीत सीमारेषे बाहेर. छत्रपतीचा छावा. या आल्यात 4 धावा. चौकार. धावसंख्या झाले तब्बल 38. 38. आता मात्र फसवलाय की काय क्षेत्ररक्षक आहे. 2-2 क्षेत्ररक्षक कॉलिंग नव्हती परंतु शेवटच्या क्षणी चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षक मनीषची खेळी संपवलेले. धावसंख्या झालेली ती 38. या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झाला. नवीन फलंदाज आलाय प्रेम. पाहूया प्रेम कशा पद्धतीने फलंदाजी करायला. कारण एका बाजूला किल्ला लढवताना आपण बघितला कारण वैयक्तिक 33 धावावर बाद झाला. त्याचे 3 षटकार आणि 2 चौकार. 3 चौकार 3 षटकार. हो वेगात टाकलेला. आता मात्र हा चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. हा निर्धाव. पंच षटक संपल्यानंतर आम्हाला इशारा द्यात जा. हां कारण कधी कधी गुणलेखकाची सुद्धा चुकी होऊ शकते. त्याच्यामुळे त्या इशाऱ्याची आम्हाला अपेक्षा आहे.
चौथं षटक हाताळण्यासाठी वेदांत शेंडे. वेदांत धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे एकूण किती ते 38. 2 बाद 38. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. धाव संख्या झालेली आहे 39. पाहुण्यांचं आगमन झालं. मी विनंती करतो आपली गाडी येऊ दे. शेवटचे षटक हाणामारीचे षटक मगाशी आपण बघितले शेलार संघाचा गोलंदाज भरत आणि शेवटचं षटक एक गडी बाद करताना निर्धाव चाललं होतं. काय फटका. धावांची होती भूक त्याच्यामुळे फटका केला. हुक चेंडू जारतो सीमारेषे बाहेर चौकारासाठी 4. चौकाराने धावसंख्या वाढते. माझे गुणलेखक सांगताय धावा झाल्या आहेत किती तर धावा झाल्या आहेत ते 43. 43. चांगला धावांना आकार देण्याचा प्रयत्न केला. आता मात्र वेदांत अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू खोदण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. तिसरा गडी बाद होतोय. टीम अन्वी इंटरप्राइजेस खांडपे संघाचा बाद होणारा फलंदाज प्रेम. द्या नक्कीच भाई येईल. आणि नवीन फलंदाज आले सूरज. पाहूया सूरज. चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतो. आपण माझं एकदा पूर्ण केलं. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. धावचित करण्याची नामी संधी आले आणि पंचांचं बोट आकाशाकडे. सूरज जसा आला एका धावेने परत गेला. एका धावेने धावसंख्या वाढलेले. धावसंख्या झालेले किती तर धावसंख्या झालेले 44. सलामीचा फलंदाज परंतु एवढा लेट कसा हा आता विचार पडलाय. पाहूया. अरे बाद. तू चल मैं आहे अशा परिस्थितीमध्ये आता प्रेशर मध्ये आला थोडासा ओम आणि दांड्या उद्ध्वस्त केला गोलंदाजाने. अजून एक गडी बाद. नवीन फलंदाज आलाय वैभव. पाहूया आता वैभव काय करेल. चांगली गोलंदाजी करतोय वेदांत शेंडे.
शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलेला आहे. या षटकातल्या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल तर वेदांत शेंडे याचा या षटकामध्ये कमबॅक केलेलं आहे वेदांताने. वेदांत हा काय गोलंदाजी हाताळले. हा चेंडू जातोय डट आणि एकूण धावसंख्येमध्ये गुणलेखक सांगतात धावसंख्या झालेले 44. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 45. कुठे स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 6500 आमचे सर्वांचे लाडके एक दानशूर व्यक्तिमत्व कैलासजी शेलार ह्या मान्यवरांच्या चषकामध्ये आगमन झालेलं आहे. या चषकामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. आता कैलास शेलार आलेत. आता प्रेक्षकांची सुद्धा मजा असणार आहे कारण जिथे जिथे कैलास शेलार येतात तेव्हा नक्कीच एक पारितोषिक लागते. प्रेक्षकांनी झेल पकडा आणि पारितोषिक पटकवा. आणि बघा कैलास शेलार इथे आमच्या व्यासपीठावर आले आणि प्रेक्षकांनी जर सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर त्या प्रेक्षकाला 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. ऑनलाईन असेल का? हा कैलासजी शेलार ज्या व्यक्तीची आम्ही कालपासून आतुरतेने वाट पाहत होतो त्यांच्या समवेत त्यांचे मित्र सुद्धा आलेले आहेत. हे मैदान स्वप्नील पाटील हे सुद्धा आले त्यांचे सुद्धा अभिनंदन. हे मैदान कैलास शेलार यांनी खूप गाजवले. कैलास शेलार असो योगेश शेलार असो परंतु त्यांना आपण आता 40+ मध्ये खेळताना पाहतोय. तर धावांची आवश्यकता 45 धावा कशा होतील याचं धावतं समालोचक. आता कुठली मॅच आहे? चला दोन्ही संघाचे संघ नाही का नाणेफेक करण्यासाठी त्वरित द्या. कोल्याचा पाडा आणि पुंडास कोल्याचा पाडा आणि पुंडास आपण या नाणेफेक करण्यासाठी पंचेचाळीस धावांची आवश्यकता आहे. कशा पद्धतीने जर 45 धावा पार होतील याचं धावतं समालोचक आमचे सहकारी समालोचक रोहन पाटील सर. दोन्ही संघाचे संघनायक आले आहेत. आमचे मान्यवर कैलासजी शेलार यांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे आणि दोन संघामध्ये नाणेफेक करून घ्यायची. कोलिवली आणि पुंडास कोल्याचा पाडा कोल्याचा पाडा कोलिवली. नाण्याच्या दोन बाजू एका बाजूला आपण पाहता की हॅलो आणि एका नांदेड नाही हॅलो कोण कॉल करतोय? पप्पू विलवण नांदेडने आणि आलेले अनिकेत शेलार शो. मी मान्यवरांना विनंती करतो या स्पर्धेबद्दल तुमचं मनोगत व्यक्त करा. हॅलो. खूपच छान सुंदर स्पर्धा चालू आहे. कवाड ते आंबाडे असोसिएशनमध्ये चांगली स्पर्धा चालू आहे आणि खूप चांगला मैदान येथे प्राप्त करून दिलेला आहे. खरोखरच आयोजन खूपच चांगलं आहे. नांदिकने यांनी जी स्पर्धा ठेवलेली आहे प्रेक्षकही खूप पाहण्यासाठी येत आहेत कारण की हायवे टच मैदान आहे. एखादा बाहेर देशामध्ये जसं मैदान असतो त्याप्रमाणे हा मैदान या इथे सजलेला आहे. खरोखर आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या वेळेस अशीच खूप स्पर्धा मोठी त्यांनी आयोजित करावी. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद कैलासजी शेलार साहेब. जास्ती काय विचारत नाही आपण नाणेफेक जिंकले. निर्णय काय? फील्ड फर्स्ट. तर पुंडास संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. तिथे माझे सहकारी समालोचक सज्ज आहेत रोहन पाटील सर.
हॅलो हॅलो. धन्यवाद रवी मांजरेकर सर. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती अक्षय भोईर यांच्या वतीने जे पारधी बाबा धामणगाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. डॉट बॉल निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी गोलंदाजांच्या भूमिकेमध्ये आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मनीष. यावेळेस मात्र पुढचा चेंडू इनसाइड आउट. निघून जाईल चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दणदण करीत धातूपाड्याच्या दिशेने चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. 5 या अंकावरती धावफलक. 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र गोल्डन स्पॉटचा अचूक वापर. पंच वळतायत आमच्याकडे दर्शवतायत. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेची मदत इथून मात्र जोडली जाईल आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदर धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावर. विरासपोर्ट शेलार. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. विरासपोर्ट शेलार. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर 1 धाव जोडली गेली आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. धावसंख्या आपण पाहतोय मंद मंद पावलांनी धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचताना. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मनीषाला आपण पाहतोय. 2 फलंदाज विशाल आणि वेदांत ही जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र इन बिटवीन दी गॅप भेदून चेंडू निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार. दरम्यान मंचावरती आपण पाहतोय दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य कैलासजी शेलार. 6500. क्रिकेटमधील एक अनोखं व्यक्तिमत्व असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. कारण की कोणती स्पर्धा असो कैलास शेलार तिकडे जाणार. पारितोषिक आयवा कॅचसाठी लागणार नाही असं मात्र कधी होणार नाही. मास्टर 40+ मधून आता सध्या रेग्युलर 40+ मध्ये त्यांचा प्रवास सुरू आहे. ओरिजिनल 40+ असं या असोसिएशनचं नाव आहे. उपाध्यक्ष म्हणून या पदावरती त्यांची वर्णी लागलेली आहे. महेश माळी यांना अध्यक्ष म्हणून आपण पाहतोय. आणि लवकरच उटी दौरा अशी काहीतरी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. येस. तर अशा रीतीने 1 धाव जोडली जाईल आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत फलकावरती. एकंदर 8 धावा आपण पाहतोय. विरासपोर्ट शेलार आणि चावे. धावसंख्या 12 आपण पाहतोय फलकावरती. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावसंख्या जेव्हा होती त्याच्यानंतर एक चौकार जोडला गेला. आई दुधेश्वरी कोल्ह्याचा पाडा आणि जय हनुमान पुंडास दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता त्वरित यायचा आहे. ऑफिशियल फीज करता आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुंडास आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई दुधेश्वरी कोल्ह्याचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचा आहे विना विलंब.
सामना सुरू होण्यापूर्वी आपले ऑफिशियल फीस आपण जमा करायची आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जेव्हा पावसाळा सुरू होता तेव्हा आमच्या मित्रपरिवारामधील एक तारा आज आमच्यामध्ये नाही आहे. कारण की जेव्हा जेव्हा त्याची आठवण येते तेव्हा मात्र निश्चितप्रमाणे थोडंसं दुःख जरूर होतं. ते नाव आहे भावेश चव्हाण. अनिकेत शेलार यांच्या दोस्ती यारी ग्रुपमधील पहिलं असं नाव भावेश चव्हाण यांचं घेतलं जायचं. खूपच दुःखद गोष्ट पाहायला मिळाली की ज्यांची एक्झिट ही लवकर आपण पाहिली. यावेळेस मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून नाव आहे प्रेम. प्रेम याने भारतीय जनता पार्टी चषक वारेटच्या मैदानावरती सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे प्रेमाच्या माध्यमातून. आणि अगदीच प्रेमाचा विचार केला तर एक व्यावसायिक खेळाडू सारखी सुद्धा ओळख आहे. पण यावेळेस मात्र फलंदाजाने पुरेपूर वेगाचा वापर केला आणि चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी षटकार, लॉंग ऑन सीमरच्या पार षटकार. चेंडू येण्यास थोडासा अवकाश आहे. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. दरम्यान बाळाभाऊ शेलार 35-35 चे ओनर यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न पण चेंडू मात्र निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॅटचं चुंबन घेऊन विकेटचं पतन, फलंदाज बाद. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. क्रिकेटमधील दानशूर व्यक्तिमत्व, पुंडाच गावचं दानशूर व्यक्तिमत्व, कधीही आवाज द्या त्या आवाजाला ओ देणारं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत निस्सीम प्रेम असणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय कैलासजी शेलार यांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. या अनिकेत शेलार शोचे करता धरता अनिकेत शेलार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपण वेळात वेळ काढून आलात, उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे सुनीता फार्म हाऊस पुंडास एक चांगला फार्म हाऊस आपण पाहतोय. इथे सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि मागील वर्षापासून कैलास शेलार यांनी आमंत्रित केलेलं आहे. कवाड ते अंबाडी असोसिएशन अंतर्गत पंच, समालोचक, गुणलेखक आपण केव्हाही या, आम्ही आपल्या सेवेसाठी हजर आहोत. एक स्पेशल पार्टी आहे, पण बघूया वेळ केव्हा असेल तेव्हा मात्र ती निश्चितप्रमाणे पूर्ण होईल. अतिशय देखणं फार्म हाऊस आहे. गेट टुगेदर, बड्डे पार्टी, कोणताही कार्यक्रम असो, कैलास शेलार 24 तास तिथे मात्र तुमच्या सेवेसाठी हजर असतील. यावेळेस मात्र गती परिवर्तन, अप्रतिम गोलंदाजी, नशिबाचा चौकार जोडला जाईल का हे मात्र पाहणं बंधनकारक राहील, पण नाही. एकंदर धावा जोडल्या जात आहेत. त्या दोन धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदर 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. दरम्यान अनिकेत शेलार शो आपण पाहतोय. शुभागमन होते सन्माननीय उपसरपंच मनेशजी पाटील. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक अनिकेत शेलार शो आपण पाहतोय. दॅट्स अ सिम्बॉल ऑफ द क्रिकेट टुर्नामेंट ऑफ द बिगेस्ट शो. मैदानाच्या या आखीव रेखीव कामगिरीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दादूपाड्याचं क्रीडांगण आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. एकंदर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 धावा. जिंकण्याकरता धावांचं लक्ष आहे आपण पाहतोय. गोलंदाज दीपक षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालाय. षटकाराच्या बाहेर झेल घ्या आणि तब्बल 100-200 नाही तर 500 रुपये कमवा, अशी सुवर्ण संधी आहे कैलासजी शेलार
6500 पुंडास यांच्या वतीने ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन सन्मान्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाज दीपक. राईट आर्म ओव्हर द विकेट. बाळाभाऊ शेलार 3535 3535 यांचं शुभागमन होते. आपलं हार्दिक स्वागत. आकुटप्प्याचा मारा, भन्नाट वेग, निघून चालला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक सुद्धा काहीसा चकित होतोय, पण चेंडूला अडवण्यामध्ये मात्र यश मिळाले. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सामना हळूहळू पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 21 या अंकावरती. पंचेचाळीस या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 21व्या फलकावरती आपण पाहतो. यावेळेस मध्ये चेंडू टॅप केला गेलाय, निघून चालला चेंडू. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकच धाव. 22 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 45 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. याचाच अर्थ जर आपण पाहिलं तर उर्वरित 10 चेंडू आणि जिंकण्याकरता जे लक्ष्य आहे ते आपण पाहतोय 23 या धावसंख्येचं. आकुटप्प्याचा मारा, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. जन्नाटेदार षटकार, मिळतील 6 धावा. षटकार षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 28 या अंकावरती 9 चेंडू आणि आता मात्र 17 धावांची गरज. वॉट मॅच. अभिषेक शेलार सुरेखरित्या गुणलेखन करतायत. गुणलेखनाच्या कक्षातून डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चेंडू गणिक आता मात्र थोडंसं आव्हान खडतर झालंय. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. वॉट मॅच. निर्धाव चेंडू जेव्हा जेव्हा हाताळले जातील थोडासा दबाव निश्चित प्रमाणात इथून मात्र पाहायला मिळू शकेल का. जय पारधी बाबा स्पोर्ट्स धामणगाव या संघावरती यावेळेस मात्र वाईट चेंडूची हाताळणी जिंकण्याकरता अजूनही 16 धावांची गरज आहे. अकलोली त्याचप्रमाणे अंबाडी भिवंडी येथे प्रवास करणाऱ्यांसाठी सदरचा हायवे काही दिवसांपूर्वी मोकळा झालेला आहे. थोडा वेळ काहीशी मनाला समाधानकारक मिळेल असा हा बडोदा एक्सप्रेसवे आपण पाहतोय. लांबचपर्यंत सुखकर प्रवास आणि त्याच्यानंतर आहे तोच प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र एकच धाव, एकपेक्षा अधिक मात्र काही नाही जिंकण्याकरता. आता मात्र समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. 7-15. गोलंदाज तयार, महत्वपूर्ण चेंडू. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. चेंडू निघून गेलाय एका धावेकरता काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. आणि आता मात्र समीकरण जाऊन पोहोचतंय फलकावरती. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण गोष्ट, एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन या सामन्याचा जर पाहिला तर पहिले 2 चेंडू हे खूप महत्त्वाचे असतील जय पारधी बाबा स्पोर्ट्स धामणगाव या संघाकरता. कारण की पहिल्या 2 चेंडूपैकी जर एका चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र सामन्याचं गणित जे आहे ते एकेरी धावांमध्ये परावर्तित होईल. पण हे तितकंच सोपं नसेल, कारण की अन्वी एंटरप्राइजेस संघाचा विचार केला तर बलाढ्य असे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. अचूक लाईन अँड लेंथने गोलंदाजी हाताळणी करणारे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. तर बघूया कशा रीतीने ही कसोटी पूर्ण केली जाईल. बॉलर कोण है?
गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. गोलंदाज सूरज याला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि धावा ज्या रोखायच्या आहेत त्या इथून मात्र 14 धावा. अभिषेक शेलार सुरेख गुणलेखन करतायत. सकाळच्या 17 पासून त्यांची साथ आम्हाला लाभलेली आहे. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव मुख्य मंचासमोर चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 32 या अंकावरती. आणि आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 13 धावांची गरज. 5-13, 13-5. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र कमिटमेंट चांगली होती पण बॅटच्या रडारामध्ये चेंडू आला नाही. चेंडू निघून गेलाय. निर्धाव, डॉट बॉल. 4 चेंडू आणि आता मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता. वॉड मॅच. अगदीच जर आपण पाहिलं तर सामना जो आहे तो चेंडू गणिक बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कोण जिंकेल. अन्वी एंटरप्राइजेस खांडपे संघ की जय पारधी बाबा दामणगाव. या वेळेस मात्र चेंडू यशच्यांना ब्रश करून निघून गेलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बेस्ट ट्रिप होतील. फलंदाज बाद. विकेटचं पतन. हरतोय तुमचा सूरज याच्याकरता विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हरेश यांच्या वतीने हरीश भोईर हे सामन्याचा आनंद घेत आहेत प्रेक्षक कक्षातून. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. इट्स अ फुल टॉस डिलिव्हरी. फुल टोल वसूल. 6 धावा. कुछ भी हो सकता है. कुछ भी हो सकता है. काहीही घडू शकतं आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय. तत्पूर्वी आयोजन नियोजनाकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. सुचित पाटील सर मानिवली. यावेळेस मात्र काय घडलंय. नो बॉल. चेंडू कुठे निघून गेला तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवरती धावा मिळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं पण सोनेपे मात्र सुहागा झाला नाही. तर सोनेपे डॉट बॉल. सुवर्ण संधी चालून होती पण फलंदाजांनी मात्र त्याचा काही लाभ उचलला नाही. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. फ्री हिट असेल. उघड्या डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर बघूया फ्री हिटचा वापर कशा रीतीने करतोय तो फलंदाज. 1-5 समीकरण समोर.
गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू, निर्णायक सामना, निर्णायक चेंडू आणि यावेळेस मात्र डॉट बॉल. अन्वी एंटरप्राइजेस कांडपे संघ विजय होतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय. नाव आहे मनीष. सामना सुरू होण्यापूर्वी आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा आणि त्यांच्या विपक्षात लढत देण्याकरता सज्ज होतोय पुंडास. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण संपर्क साधायचा आहे आयोजकांशी विना विलंब. तर ऐकूया रवी मांजरेकर सरांचा आवाज. पुंडास आणि आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा या दोन संघादरम्यान सामन्याला सुरुवात होईल तेव्हा.